Hello, welcome another student. This is the second part of our today's lecture. So, linear velocity आपण बेसिक जे बघायचं आहे त्यामध्ये linear velocity ची definition बघा. Velocity is defined as a rate of change of displacement with respect to time. It is a vector quantity which cannot be specified by magnitude, which can be specified by magnitude and direction both. Okay, so it is represented by v, and mathematically v is equal to ds upon dt, where ds is a change in displacement. Okay, so linear velocity म्हणजे काय, rate of change of displacement. म्हणजे एखादा पॉइंट आहे, एक पॉइंट आहे सपोज, तो पॉइंट मूव्ह झाला. ओके, आणि एका पॉइंट पर्यंत थांबला. इथं ए आणि इथं बी पॉइंट, या बी पॉइंट पर्यंत थांबला. ओके, सो ही त्याची झाली डिस्प्लेसमेंट. काय झाली, ए पॉइंटची डिस्प्लेसमेंट. सो विथ रिस्पेक्ट टू टाइम आपण म्हणतो, म्हणजे डिस्प्लेसमेंट झाली आणि तिथं टाइम पण कन्सिडर केला आपण, जी आपली मुवमेंट झाली आणि किती टाइम लागला, हे डिस्टन्स कव्हर झालं, हे डिस्टन्स कव्हर व्हायला किती टाइम लागला. ओके, सो विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे रिस्पेक्टिव्ह टाइम असं म्हटलंय आपण. त्यामुळं त्याला आपण व्हेलॉसिटी असं म्हणतो. व्हेलॉसिटी इज डिफाइन्ड रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे ज्याला मॅग्निट्यूड पण आहे आणि ज्याला डायरेक्शन पण आहे, म्हणजे ज्याला काउंट आहे, काहीतरी मोजता येते. 10 समजा मीटर आणि किती पर सेकंद. ओके, पर सेकंदाला 10 मीटर, अशा पद्धतीने. ओके, तर त्या पद्धतीने आपण काय करतोय, याला डिफाइन करतोय लिनियर व्हेलॉसिटी. आणि हे दाखवताना व्ही न दाखवतोय आपण, ते तुम्हाला माहिती आहे. सो व्ही इज इक्वल टू डी एस अपॉन डी टी. एस म्हणजे डिस्प्लेसमेंट, टी म्हणजे टाइम. सो डी एस इज चेंज इन डिस्प्लेसमेंट, डी एस म्हणजे चेंज इन डिस्प्लेसमेंट. फक्त एस म्हणलं की डिस्प्लेसमेंट आणि डी म्हणलं की डिफरन्स, म्हणजे चेंज, त्याच्यामध्ये काहीतरी चेंज झाला, चेंज इन displacement. So this is a linear velocity. V is equal to ds upon dt, where ds is a change in displacement. This is a linear velocity. Okay, so next one is a AC. Next one is a so हे बघा, let us consider the particle moving on a curved path. Then the velocity of point at different position, say at A and A, B, C, D, etc., is having velocity of VA, VB, VC, and VD, which is tangential to curve path at A, B, C, D. Okay, suppose आता हा पॉइंट आहे, ए पॉइंट. ह्या बघा, असं टेंजेन्शियली असं पॉइंट निघालाय. आता हा कर्व जो निघालाय, ओके, यामध्ये आपण एक पॉइंट कन्सिडर केला. इथं एक पॉइंट, इथे एक पॉइंट, इथे एक पॉइंट, इथे एक पॉइंट, असे 4 पॉइंट आपण निवडले. याला आपण नाव दिलं ए, याला नाव दिलं बी, याला नाव दिलं सी आणि याला नाव दिलं डी. असे 4 पॉइंट मी सिलेक्ट केले. ओके, ती बॉडी मूव व्हायला लागल्या, हे असं जायला लागले, आणि ह्यात या पॉइंटला, या पॉइंटला, या पॉइंटला आणि या पॉइंटला व्हेलॉसिटी किती आहे हे मी कसं करणार. तर ए ला मी, ए ची व्हेलॉसिटी ही टँजेन्शियली पाथ मध्ये मूव्ह होते, व्ही विथ रिस्पेक्ट टू ए, व्ही ए. तसंच बी, व्ही बी. सी टँजेन्शियली डायरेक्शन व्ही सी, आणि डी टँजेन्शियल डायरेक्शन व्ही डी. ओके, कारण ते हा जो पॉइंट आहे तो इथं टर्न झाल्यामुळे हा पॉइंट काय येणार, बाहेर फेकला जाणार असा. याची व्हेलॉसिटी अशी आहे, याची व्हेलॉसिटी अशी आहे, याची व्हेलॉसिटी अशी आहे, याची व्हेलॉसिटी अशी आहे. ओके, सो consider particle moving on a curved path, then velocity of point at different position A, B, C, D is having velocity of VA, VB, VC and VD, which is tangential to curved path. त्या curved path ला कसं असणार आहे, tangentially
असणार आहे. ओके, सो दिस इज अ ओके. So angular velocity is defined as the rate of change of angular displacement with respect to time. It is a vector quantity and denoted by letter omega, mathematically written as omega is equal to d theta by dt. आता ओमेगा म्हणजे काय बघा, इट इज अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय, आपण अशी जी बघितली ती लिनियर व्हेलॉसिटी, म्हणजे हा पॉइंट, या हा जो पॉइंट आहे तो असा मूव्ह आला स्ट्रेट लाईन मध्ये, असा मूव्ह आलाय, असा मूव्ह आलाय, असा मूव्ह आलाय, तर तो स्ट्रेट लाईन मध्ये त्याला आपण लिनियर व्हेलॉसिटी मध्ये. पण तोच पॉइंट जर समजा असा असा डायरेक्शन, या डायरेक्शनला अँग्युलर फॉर्म मध्ये जात असेल तर त्याला आपण अँग्युलर व्हेलॉसिटी आपण म्हणायचं. जसं की इथं बघा, इथं ए पॉइंट आहे आणि ए पॉइंट हा मूव्ह आलाय विथ रिस्पेक्ट टू ओ. हा ओ सेंटर आहे, ओ सेंटर भोवती हा पॉइंट मूव्ह व्हायला लागलाय. ओके, सो हा जो अँगल आहे, आता ए इथून इथं झाला, सपोज हा थिटा आहे, अँगल कर्व त्यानं काय अँगल पास केला त्यानं, त्याला आपण थिटा असं म्हणतो. ओके, आणि रेट ऑफ चेंज असेल तर डी थिटा विथ रिस्पेक्ट टू असेल. बघा मॅथेमॅटिकली रिटर्न कसं करणार आपण, ओमेगा इज इक्वल टू डी थिटा बाय डी टी विथ रिस्पेक्ट टू टाइम. इथं पण टाइम कन्सिडर केलाय, म्हणजे हा हा ए पॉइंट इथून इथं पास व्हायला किती टाइम लागला, अँगल लागला थिटा आणि टाइम किती लागला असं. ओके, सो इथं डिस्प्लेसमेंट कसं आहे, अँग्युलर आहे, त्यामुळे थिटा येणार, डी एस येणार नाही. एस म्हणजे डिस्प्लेसमेंट, ते कसं असणार आहे, थिटा, अँग्युलर आहे ते, इथं अँगल येणार. ओके, आणि टाइम डी थिटा डिवाइड बाय डी टी. ओके, सो सॉरी, नेक्स्ट, consider link OA which rotate about axis O. ओके, मगाशी आपण जे बघितलं तर त्याच्यामध्ये ओ इथून ए पॉइंट असा मूव्ह होतोय विथ रिस्पेक्ट टू हा थिटा आहे. ओके, मेकिंग एन अँगल थिटा with x-axis as shown in figure. Its OA moves by angle d theta in time dt. The angular velocity of body A is given by above formula. Okay, d theta by dt. So रिलेशन बघा आता दोघांच्या तर रिलेटिव्ह म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी आणि लिनियर व्हेलॉसिटी यांच्यातलं रिलेशन काय आहे, तर व्ही हे काय आहे, व्ही हे काय दाखवते, लिनियर व्हेलॉसिटी, आर रेडियस और लेंथ ऑफ लिंक इनटू ओमेगा. ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी, ही लिनियर व्हेलॉसिटी, ही अँग्युलर व्हेलॉसिटी, ह्या दोघांचं रिलेशन दाखवताना आर मध्ये येतो. सो आर म्हणजेच रेडियस और लेंथ ऑफ, आर इज अ रेडियस ऑफ लेंथ ऑफ लिंक. बघा व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. व्ही म्हणजे काय, लिनियर व्हेलॉसिटी, ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी, आणि आर म्हणजे काय, रेडियस और लेंथ ऑफ लिंक. हे महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. ओके, सो नेक्स्ट वन इज अ नेक्स्ट वन आपण एक याच्यामधला प्रॉब्लेम बघूया. सो यातला एक आपण प्रॉब्लेम बघूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल कशा पद्धतीने आता हे आपल्याला बघा. सो प्रॉब्लेम नंबर फर्स्ट इन दॅट
that is in 4 bar chain ABCD, AD is fixed. आता आपल्याला काय करायचं आहे, तर डिस्क्रिप्शन जर दिलं असेल, काही वेळेला कसं असते की डायग्राम दिलेली असते अशी, त्याला आपण स्पेस डायग्राम म्हणतोय. तर ते आपल्याला व्हेक्टर डायग्राम आपल्याला आहे तशी ती डायग्राम काढून आपल्याला काय करायचं आहे, व्हेक्टर डायग्राम ड्रॉ करायचा आहे. किंवा काही वेळेला काय होतं की डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, त्या डिस्क्रिप्शन वरनं डायग्राम तयार करायचे आहे. तर आपल्याला आता यांनी दिलेलं आहे की 4 बार चेन मेकॅनिझम आहे, 4 बार ABCD 4 पॉईंट दिलेले आहेत. एडी इज फिक्स्ड अँड 150 mm लॉंग. एडी जे आहे, आता आपल्याला माहिती आहे की 4 बार चेन म्हणले की आपल्याला हे आपल्याला माहित आहे लिंक. ओके, आणि एक लिंक त्याच्यात मध्ये फिक्स असणार आहे, म्हणून तर मेकॅनिझम म्हणतो आपण. सो एडी एक लिंक तिने फिक्स दिलेला आहे आणि तिची लिंक ते दिलेली आहे 150. ओके, 150 बघा, 150 mm दिलेला आहे, मिलीमीटर दिलेला आहे. लॉंग, द क्रँक AB इज 40 mm लॉंग अँड रोटेट्स ॲट 120 RPM. आता एक क्रँक दिलेली आहे, ही क्रँक दिलेली आहे बघा इथं, AB क्रँक दिल्या, ती 40 दिलेली आहे. त्याचं रिव्होल्यूशन पर मिनिट RPM जे दिलेलं आहे ते 120 दिलेलं आहे, आणि लेंथ जे दिलं आहे ती 40 दिली आहे. ओके, आणि क्लॉकवाईज डायरेक्शन. ओके, त्यामुळे ॲरो इथं असा दाखवलेला आहे. ही डायग्राम पण तयार करून घ्यायची. व्हाईल द लिंक CD इज इक्वल टू 80 mm, लिंक CD रफ डायग्राम आधी तयार करून घ्यायची आपण, जसं वाचतोय तसं. CD, C पासून D पर्यंत, ओके, ती किती आहे, 80 मिलीमीटर दिलेले आहे. ऑसिलेट्स अबाउट D and BC and AD are equal length. BC and AD ह्या इक्वल लेंथच्या आहेत, म्हणजे AD जर 150 दिलेलंच आहे, त्या 150 दिलेलंच आहे, त्यामुळे BC सुद्धा काय असणार आहे, 150 असणार आहे. ओके, सो फाइंड द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ लिंक CD. बघा, अँग्युलर व्हेलॉसिटी कशाची आहे, लिंक CD, C आणि D ची अँग्युलर व्हेलॉसिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. व्हेन द अँगल BAD इज 60 डिग्री. आपल्याला हा अँगल दिलेला आहे 60 डिग्री. सगळं डिस्क्रिप्शन दिलेलं असते. याच्याप्रमाणे काय करायचं, आता सुरुवातीला आपल्याला स्पेस डायग्राम तयार करून घ्यायची. ओके, आता स्पेस डायग्राम तयार करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय करावं लागतं, तर एक कोणतंही तुम्ही काय करा, स्केल घ्यायचं. कारण आपल्याला काय करायचं आहे, हे सगळं जे आहे डिस्टन्स हे ड्रॉइंग शीट मध्ये आपल्याला ड्रॉ करायचं आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, सपोज बघा, आपल्याला याच्याप्रमाणे तयार करून घ्यायचं आहे. मग 150 mm, आता स्पेस डायग्राम मध्ये 150 mm 15 सेंटीमीटर आपल्या ड्रॉइंग शीट मध्ये बसू शकते, काय प्रॉब्लेम नाही. त्यामुळे आपण जर काय गरज नसेल तर आहे तेच डायमेन्शन ठेवायचे. जर समजा डायमेन्शन्स जास्त होत असतील तर आपण ते रिड्यूस करू शकतो. ओके, त्याला स्केल घ्यायचं आणि ते रिड्यूस करायचं. त्यानंतर आपण ही डायग्राम आहे तशी तयार करा. आता ही आपल्याला इथून इथं D आणि CD लिहिलं आपण, फिक्स लिंक ड्रॉ केली. इथून आपण अँगल आपल्याला दिलेला आहे 60 डिग्री. A चं डिस्टन्स, ह्या लिंकचं पण डिस्टन्स दिलेलं आहे आपल्याला. ओके, सॉरी, बघा आपल्याला लिंकचं डिस्टन्स दिलेलं आहे. AB लिंकचं डिस्टन्स दिलं आहे 40, BC चं 150 mm मध्ये घ्यायचं आहे. हे 15 सेंटीमीटर 15 सेंटीमीटर, इथं 8 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर अशा पद्धतीनं डायमेन्शन होणार आहे. आणि आपल्याला जे सांगितलेलं आहे अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ B, आता हे हा जो पॉइंट आहे तो काय होणार आहे, B हा अँग्युलर व्हेलॉसिटी आहे हिचं पण, आणि ते टेंजेन्शियली आपण दाखवतोय, परपेंडिक्युलर मध्ये आपण ते दाखवतोय. सो हे परपेंडिक्युलर दाखवलेलं आहे. तसंच आपल्याला विचारलेलं आहे C ची व्हेलॉसिटी, काय विचारलेलं आहे, ह्या पॉइंटची, C पॉइंटची आपल्याला व्हेलॉसिटी विचारलेलं आहे. या पॉइंटची आपल्याला व्हेलॉसिटी विचारलेलं आहे. ओके, सो बघा, पहिला आपण काय केलं, NBA
आपल्याला दिलेला आहे स्पीड दिलेला आहे बघा एन बी विथ रिस्पेक्ट टू ए या लिंकची आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटी दिलाय 120 rpm ओमेगा बी ए 2 पाय इंटू 120/60 आता रॅडियन पर सेकंद करून घ्यायचं रिव्होल्यूशन पर मिनिटचं काय केलं रॅडियन पर सेकंद करताना काय केलेलं आहे बघा 2 पाय इंटू 120/60 म्हणजे हे फक्त 120 आहे याला 60 न डिवाइड करायचं कारण सेकंद मध्ये करायचं आहे मिनिट आहे ते सेकंद करायचं आहे त्यामुळे आपण 60 न त्याला काय केलं डिवाइड केलं आणि रॅडियन मध्ये करण्यासाठी 2 पाय न डिवाइड मल्टिप्लिकेशन केलं त्यामुळे इथं 2 पाय बघा हे 2 पाय इंटू 120/60 हे करून घेतलं आपलं त्यामुळे आपलं जे आन्सर येणार आहे ते येणार आहे आता रॅडियन पर सेकंद हे पहिला करून घ्यायचं ओके सिन्स द लेंथ इथं अँग्युलर व्हेलॉसिटी कोणतीही देतील कितीही देतील तुम्ही त्याच्याप्रमाणे ते व्हॅल्यू टाकून कम्प्लीट करून घ्यायचं सिन्स द लेंथ ऑफ क्रँक ए बी 40 mm आता हे 40 mm चं काय केलं 0.04 मीटर पर्यंत मीटर मध्ये घेतलेलं आहे व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए व्हेलॉसिटी बी बघा व्ही बी ए बी विथ रिस्पेक्ट टू ए म्हणजे व्ही बी ए व्ही बी म्हणजेच इक्वल टू व्ही बी इज इक्वल टू ओमेगा बी ए इंटू ए बी आता ओमेगा ए बी हे काय केले बघा इथं व्ही व्हेलॉसिटी कसली आहे लिनियर व्हेलॉसिटी सो रिलेशन आपण लिनियर आणि अँग्युलर व्हेलॉसिटी मधलं रिलेशन व्ही इज इक्वल टू आर ओमेगा त्या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे व्ही बी ए इज इक्वल टू ओमेगा बी ए इंटू ए बी म्हणजे लेंथ ओके सो ए बी म्हणजे ही लेंथ या फॉर्म मध्ये हे लिहून घेतलं ओके आता ते लिहून घेतलं म्हणजे आपण त्या पद्धतीने बघा व्हॅल्यू टाका आता ओमेगा बी ए आपल्याला दिलेला आहे आपण इथं वरती काढले बघा 12.568 12.568 इंटू ए बी किती आहे 40 मिलीमीटर आहे म्हणजेच 0.04 मीटर सो जे येणार आन्सर ते मीटर पर सेकंद मध्ये येणार ओके हे म्हणजे व्हेलॉसिटी जी येणार आहे ती लिनियर व्हेलॉसिटी इज इक्वल टू 0.503 मीटर पर सेकंद आता आपल्याला काय करायचं आहे व्हेलॉसिटी डायग्राम तयार करायची एवढं झालं की आपण ही डायग्राम स्पेस डायग्राम आपण तयार केली स्पेस डायग्राम तयार केल्यानंतर आपण व्हेलॉसिटी डायग्राम तयार करायची आहे व्हेलॉसिटी डायग्राम तयार करत असताना प्रत्येक लिंकला परपेंडिक्युलर लिंक ड्रॉ करायची आहे ओके आता सपोज मी दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने आहे आता पहिला कोणताही एक पॉइंट निवडा तुम्ही ए बी एक पॉइंट घ्या त्या ए फिक्स पॉइंट कुठले आहेत बघा फिक्स लिंक कुठली आहे आपली ए डी फिक्स लिंक आहे मग ते ए आणि डी यासाठी एकच पॉइंट आपण घेणार कारण ए डी हा ही लिंक पूर्ण फिक्स आहे ओके सो त्याला आपण लिहिलं ए अँड डी त्या पॉइंटला लिहिणार ए अँड डी आता नेक्स्ट वन सॉरी बघा ए डी आता आपल्याला काय करायचं आहे व्ही बघा ए टू बी आता काय केले बघा ए डी एक फिक्स केला तर सी टू डी बघा आता काय केलेलं आहे व्ही बी जो आहे पहिला ए टू बी सपोज आपण इकडं गेलो आता इथनं जाताना आपल्याला काय करायचं आहे या लिंकला परपेंडिक्युलर आपल्याला ड्रॉ करायचं आहे या लिंकला सेट स्क्वेअरनं तुम्ही काय करू शकता इकडं ही लिंकला परपेंडिक्युलर ड्राफ्टर पण वापरू शकताय या लिंकला ही ज्या डायग्राम ही पहिला तयार करून घेणार आपण लक्षात आलं काय आणि ही साईडला याच्या साईडलाच काय करायची ही डायग्राम तयार करायची आहे आता ह्या डायग्रामला हे बघा ही ए बी ला परपेंडिक्युलर लिंक ड्रॉ करायची ए बी ला परपेंडिक्युलर हे बघा अशी येणार म्हणजे इथं आली बघा ही काढलेली आहे ओके ही पॅरलल ह्याला बरोबर ह्या लाईनला पॅरलल बरोबर इथं घ्यायची आणि ती ए मधून या पॉइंट मधून जाणारी पाहिजे आपल्याला लेंथ माहित नाही आहे आपण नुसतं जस्ट आपण असं ड्रॉ करणार ओके त्यानंतर आपल्याला डी मधून जाणारी ही डी सी माहिती आहे ही लिंक एक माहिती आहे हे डी आणि ए मी का म्हणतोय कारण ए आणि डी फिक्स पॉइंट आहेत मग ए पासून म्हणून ए डी आपण घेतलंय ए मधून जाणारी ही लिंक आहे डी मधून जाणारी ही लिंक आहे
म्हणून ह्याला या लिंकला परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केली आणि तर या लिंकला परपेंडिक्युलर ड्रॉ करायची. तशीच AD मधून या लिंकला परपेंडिक्युलर आहे बघा V2 इथं दिसते तुम्हाला VCD हे बघा V विथ रिस्पेक्ट टू B VB आणि VCD ओके VCD आणि आता काय करायचं आहे तर बघा VCB आता VCB म्हणजे शेवटची जी लिंक आहे BC याला परपेंडिक्युलर आपल्याला ड्रॉ करायची आहे. आता आपल्याकडे तयार होणार आहे हे बघा आपण पहिला ही तयार केली ही तयार केली ओके. आता आपल्याला या पॉइंट मधून काय करायचं आहे याला परपेंडिक्युलर इथून मी काय केलं VC मधून याला परपेंडिक्युलर ड्रॉ केली ओके. आता तुम्हाला त्यामुळे आपली डायग्राम ही आपली कंप्लीट झाली. आता बघा इथं पुढं कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. Since link AD is fixed, therefore point A and D are taken one point in the velocity diagram. एक पॉइंट आपण घेतला AB perpendicular to BA, some suitable scale to represent velocity of B with respect to A, simply velocity of B such that vector AB is equal to VBA or VB is equal to 0.503 मीटर पर सेकंद. म्हणजे आपल्याला VB चा आपल्याला वेलोसिटी माहिती आहे. हे बघा ही वेलोसिटी आपल्याला माहिती आहे. म्हणजे आपण काय करायचं एक स्केल घ्यायचं की 1 मिलीमीटर समजा 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.1 मीटर पर सेकंद असं एक स्केल घेतलं. समजा 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.1 म्हणजे 100 मीटर पर सेकंद. म्हणजे इथं किती येणार आता याचं कन्व्हर्जन येणार 0.5 सेंटीमीटर येणार ओके. तर त्या पद्धतीने ही जी लाईन आहे ती आपल्याला माहिती आहे. ही जी येणार ती 5 सेंटीमीटर त्या स्केलनं आपण इथं कट केली ओके. सो तिथून ती आपल्याला इथून आपण ते जोडणार आहे वरती. लक्षात आलं. एक आपल्याला स्केल इथं माहित पाहिजे आणि तेच आपण करून घेणार आहे. आपल्याला इकडची माहिती आहे स्केलनं आपण ते ड्रॉ करणार आणि इकडच्या आणि इकडचं आपल्याला माहित नाही ओके. त्यामुळे हे आपण डायरेक्ट इकडं आणि इकडून इकडं जिथं क्रॉस पॉइंट होईल तिथं आपण C नाव देणार ओके. सो जस्ट अ मिनिट. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला माहिती आहे VC आपल्याकडे लेंथ आहे VCD आणि VCB ओके. VCD वेक्टर D VCD इज इक्वल टू पॉइंट आता ते मोजायचं स्केल इनटू आपण जे स्केल घेतलेलं आहे ओके 0.1 मीटर पर सेकंद त्याला ते मल्टिप्लाय करायचं. जे आन्सर येणार आहे ते इथं लिहायचं. इथं बघा आलेलं आहे 0.385 मीटर पर सेकंद 80 मिलीमीटर 0.08 मीटर ओके. आणि अँग्युलर व्हेलॉसिटी काढताना आपण काय करणार V डिवाइड ओमेगा इज इक्वल टू V अपॉन CD. तर त्या व्हॅल्यू त्यामध्ये टाकायच्या आणि फायनल आपल्याला आन्सर येणार आहे अँग्युलर व्हेलॉसिटी ओके. सो अशा पद्धतीने आपली हा प्रॉब्लेमला सॉल्व्ह होणार आहे. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लेक्चर.